हॅलो हॅलो. केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं भव्य प्रदर्शन प्रगतिशील महाराष्ट्र 2025 याचं पाहणी करत आहेत माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे यासह मान्यवर तसंच विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी या प्रदर्शनीची पाहणी करत आहेत. अतिशय वैविध्यपूर्ण असे स्टॉल या प्रदर्शनीमध्ये आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग, विमा, आरोग्य कल्याण, कृषी आणि फलोत्पादन, हातमाग आणि हस्तकला, अंतराळ, विजन आणि विज्ञान, अणुऊर्जा याशिवाय विशेष आकर्षण खादी, जूट, बांबू, हस्तकला आणि फळबाग असं हे विविधांगी प्रदर्शन आज जळगावमध्ये खासदार स्मिताताई वाघ यांच्या अथक अशा परिश्रमातनं इथं आलेलं आहे आणि या प्रदर्शनाची पाहणी करत आहेत मान्यवर. अंतराळ, विज्ञान आणि अणुऊर्जा, AI शी रिलेटेड विद्यार्थ्यांची गर्दी त्या स्टॉलवर. त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टॉल पण इथे आहे. विविध योजनांच्या बाबतीतली माहिती, तसंच इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती देणारा स्टॉल देखील इथे आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रगतिशील महाराष्ट्र 2025 याची पाहणी मान्यवर करत आहेत. तसं इथे उपस्थित नागरिक, विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी AI आणि प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान याची माहिती देखील विद्यार्थी करून घेत आहेत. मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे यांचंही आगमन झालेलं आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं भव्य असं प्रदर्शन इथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे तसंच पोद्दारचे प्रिन्सिपल गोकुळ महाजन यांच्यासह विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं या प्रदर्शनीची पाहणी करतायत. उत्सुकता आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची ओढ विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी आहे. प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्याची माहिती करून घेत आहेत विद्यार्थी. प्रत्येक क्षेत्रातील इथे माहिती असलेले हे विविधांगी असं प्रदर्शन खासदार स्मिताताई वाघ यांच्या अथक प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेलं आहे. अहोरात्र परिश्रम इथे
सगळे घेत आहेत या प्रदर्शनीसाठी. शेतीपासून तर तंत्रज्ञानापर्यंत आणि खादीपासून तर आरोग्य आणि वित्त विमा या सगळ्याच विभागाचा समावेश असलेलं अतिशय वैविध्यपूर्ण असं हे प्रदर्शन. आणि या प्रदर्शनीचं नुकतंच फीत कापून उद्घाटन झालेलं आहे. प्रदर्शनीची पाहणी सगळे मान्यवर करत आहेत. ढोल ताशांच्या गजरात दिमागदार असं आगमन सगळ्या मान्यवरांचं झालेलं. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन याची पाहणी करावी. विद्यार्थ्यांसाठी तसंच नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त असं हे प्रदर्शन. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सहभाग इथे आहे, उपस्थिती इथे आहे आणि सगळे मान्यवर या प्रदर्शनीला भेट देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रम याची माहिती करून देणार आहे प्रदर्शन. प्रगतिशील महाराष्ट्र 2025 जळगावला 3 दिवसीय या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3, 4 आणि 5. अतिशय वैविध्यपूर्ण आणि सगळ्या क्षेत्रातली विभागवार माहिती असलेलं हे प्रदर्शन. या प्रदर्शनीला सगळ्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य भेट द्यावी. विविध क्षेत्रातील माहिती असलेलं हे आगळं वेगळं असं 3 दिवसीय प्रदर्शन प्रगतिशील महाराष्ट्र 2025 खासदार स्मिताताई वाघ यांच्या अथक परिश्रमातून इथे साकारण्यात आलेलं आहे. मान्यवर नागरिक तसंच विविध शाळांचे प्रिन्सिपल, विद्यार्थी या प्रदर्शनीची पाहणी करत आहेत. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये या प्रदर्शनीच्या माध्यमातून दिसून येते आहे. प्रत्येक स्टॉलवर व्हिजिट करून प्रत्येक स्टॉलची माहिती आणि तिथे असलेलं तंत्रज्ञान आणि विभागाची माहिती करून घेताना विद्यार्थी दिसत आहेत. बँकेशी संबंधित वेगवेगळ्या योजना असतील, इंडियन रेल्वेचं माहिती असेल, अशा विविध विभागाच्या माहिती देणारं आगळं वेगळं असं हे प्रदर्शन आहे. 3 दिवस चालणार आहे. सगळ्या नागरिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन एकाच ठिकाणी सगळ्या विभागाची सगळ्या क्षेत्राची माहिती त्यांना करून घेता येणार आहे. जिज्ञासू वृत्तीने विद्यार्थी हे सगळं बघताहेत. रेल्वेचा इतिहास असेल किंवा त्याबाबतची माहिती असेल तर विद्यार्थी जाणून घेत आहेत. चिकित्सक वृत्तीनं विद्यार्थी तिथे विचारताना आपल्याला दिसत आहेत.
महानिर्मिती शाश्वत हरित ऊर्जेच्या दिशेनं महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा हा स्टॉल आणि विद्यार्थी तिथेही आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक स्टॉलवर व्हिजिट करून त्याची माहिती करून देताना स्टॉलधारक आणि मान्यवर पाहणी करत आहेत प्रदर्शनीची. सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचा देखील इथे स्टॉल आहे. CPW अनेक योजनांची विविध योजनांची माहिती या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकते. योजना असतील किंवा त्यांचे उपक्रम असतील तर त्याची माहिती मिळवून घेण्याची ही एक सुवर्ण संधी या प्रदर्शनीच्या माध्यमातून जळगावकर नागरिकांसाठी आणि सगळ्यांसाठी आहे. ICAR नॅशनल रिसर्च सेंटर अतिशय सुरेख असं हे एक्झिबिशन वैविध्यपूर्ण माहितीच्या अनुषंगानं इथं आयोजित करण्यात आलेलं आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हा स्टॉल इथे आपल्याला दिसत आहेत. जळगाव नगरीचे आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिताताई वाघ, तसंच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि नागरिक प्रदर्शनीची भेट घेताना नागरिकांची मान्यवरांना सदिच्छा भेट. मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे, प्रगतिशील महाराष्ट्र 2025 केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं हे भव्य असं प्रदर्शन माननीय खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्या अथक परिश्रमातून आपल्या जळगाव नगरीमध्ये साकारलेलं आहे. विविध क्षेत्रात केलेलं कार्य स्मिताताई यांच्या कार्याची माहिती देणारा हा स्टॉल अनेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट दिलेली आहे आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन चिकित्सक वृत्तीनं त्याची माहिती करून घेत आहेत.
फॅन चालू करून टाकले. त्यांना यायला टाइम लागणार. रेडी करून ठेव. आता डायरेक्ट एंड मधून असं डायरेक्ट चौकीला घेतला
केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं भव्य असं प्रदर्शन आणि या प्रदर्शनाची पाहणी करत आहेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, ऑर्डिनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर, आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे गोकुळ महाजन आणि मान्यवर, तसंच विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी पाहणी करून अवघ्या काही क्षणात या पंडालमध्ये येतील. त्यानंतर रीतसर दीपप्रज्वलन आणि इतर कार्यक्रमांनी या प्रदर्शनीचं उद्घाटन होईल.
पोद्दार स्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय गोकुळ महाजन सर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ते मुलं विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रत्येक गोष्टीला भरभरून दाद विद्यार्थी देत असतात. प्रदर्शनी बघताना चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीनं बघणारे विद्यार्थी. ढोल ताशाच्या गजरात इथे दिमागदार असं प्रमुख अतिथींचं आगमन. फीत कापून प्रदर्शनीचं पाहणी त्यांनी केलेली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं प्रगतिशील महाराष्ट्र 2025 हे भव्य प्रदर्शन. या प्रदर्शनीची पाहणी करत आहेत आदरणीय खासदार स्मिताताई वाघ, आदरणीय आमदार सुरेश भोळे, ऑर्डिनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर, आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे आणि मान्यवर. अवघ्या काही क्षणात मान्यवरांचं इथे आगमन होईल. केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं भव्य प्रदर्शनाची पाहणी करून इथे आगमन होत आहे खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, ऑर्डिनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर. ढोल ताशांच्या गजरात जोरदार असं स्वागत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. या भव्य प्रदर्शनीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आदरणीय खासदार स्मिताताई वाघ तसेच आमदार सुरेश भोळे, ऑर्डिनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर, आयुक्त ज्ञानेश्वरजी ढेरे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे गोकुळजी महाजन, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचे सुहास गाजरे, रायसोनी कॉलेज ऑफ डायरेक्टर डॉक्टर प्रीती अग्रवाल मॅडम, गोदावरी फाउंडेशनचे सचिव डॉक्टर केतकी पाटील, अखिला श्रीनिवासन, दत्ता थोरे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना मी राज्यगीत सादर करण्यासाठी इथे आमंत्रित करते. मुख्याध्यापक गोकुळ महाजन सर यांच्या मार्गदर्शनात राधेश्यामजी चौधरी आणि डॉक्टर केतकी पाटील यांनाही सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते. संगीत शिक्षक शुभम चौहान यांनी विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलेलं हे राज्यगीत
आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी यांनाही सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करते. आदरणीय राधेश्यामजी चौधरी यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आपल्यासमोर सादर करत आहेत राज्यगीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी. सगळ्यांना विनंती आहे राज्यगीतासाठी सगळ्यांनी उभं राहावं. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून
आजच्या या भव्य अशा प्रदर्शनीचं त्यांनी उद्घाटन करावं. विकासाचा, प्रगतीचा आणि जनकल्याणाचा उत्सव आज आपल्यासमोर साकारतो आहे. मी आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि त्याच्या प्रदर्शनीचं हे उद्घाटन. प्रकाश म्हणजे ज्ञान, विकास आणि आशेचं प्रतीक. या मंगल क्षणी आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करतो आहेत दीप प्रज्वलनाने. आदरणीय खासदार स्मिताताई वाघ, आदरणीय आमदार सुरेशजी बोळे, ऑर्डनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन सर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे सुहास गाजरे सर, रायसोनी कॉलेजच्या डायरेक्टर डॉक्टर प्रीती अग्रवाल, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर केतकी पाटील, अखिला श्रीनिवासन आणि दत्ता थोरे सर, तसंच राधेश्याम चौधरी जर इथे असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शहर जिल्हा अध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी यांना मी विनंती अखिला श्रीनिवासन आणि आनंद पॉल यांना मी विनंती करते. खासदार स्मिताताई वाघ, सगळ्या मान्यवरांचं स्वागत दत्ता थोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. अखिला श्रीनिवासन, दत्ता थोरे यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, शॉल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सगळ्यांचं मी सरिता खाचणे मनपूर्वक स्वागत करते. मला असं वाटतं की जेवढ्या ऊर्जेने भरलेले इथे विद्यार्थी आहेत त्या तुलनेमध्ये टाळ्या खूप कमी वाजत आहे. खूप आगळं वेगळं असं हे प्रदर्शन आपल्यासाठी इथे अहोरात्र मेहनत घेऊन माननीय श्रीमती स्मिता वाघ यांनी केलेलं आहे. फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन दिल्ली यांच्या वतीनं आयोजित केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं हे भव्य असं प्रदर्शन. रिजनल हेड दत्ताजी थोरे यांना विनंती करते की सगळ्या मान्यवरांचं त्यांनी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. आमदार सुरेश भोळे यांचं स्वागत करत आहेत दत्ताजी थोरे. ऑर्डनन्स फॅक्टरीचे चीफ जनरल मॅनेजर MZ सर्वर यांचंही त्यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर केतकी पाटील यांचंही स्वागत करा अशी विनंती. फ्रेंड्स एग्जीबिशन के दीपक सिंह, इन्हें भी आमंत्रित करती हूँ स्वागत करने के लिए. गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर केतकी पाटील यांचंही स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे सुहास गाजरे सर, आदरणीय प्रिन्सिपल सुहास गाजरे सर यांचंही स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. दत्ताजींना विनंती करते. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय सुहास गाजरे सर यांचंही शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. रायसोनी कॉलेजच्या डायरेक्टर डॉक्टर प्रीती अग्रवाल मॅम यांचंही स्वागत अखिला आणि दत्ताजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे गोकुळ महाजन सर,
आदरणीय प्रिन्सिपल गोकुळ महाजन सरांचं स्वागत दत्ताजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर मनीष पात्रीकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांच्या ग्राहक दृष्टी या विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांनी करावी अशी मी विनंती करते. महाराष्ट्रासह देश आणि सर्वांगीण विकासाच्या वाटेवर कुठवर हा विषय घेऊन टीम ग्राहक दृष्टीनं यंदाचा विशेषांक प्रसारित केला आहे. अत्यंत वाचनीय अशी शृंखला गत 8 वर्षापासून सुरू आहे. परिसंवादात्मक विचारमंथन ही ग्राहक दृष्टी विशेषांकांची खासियत. दिवे लागरे रे तिमिरातून तेजाकडे, देश विकास वाटांच्या पदचिन्हावर, राष्ट्रपुरुष जागा होतो, वसुदैव कुटुंबकन, भारतीय खाद्य संस्कृती, यश म्हणजे नक्की काय, या आणि अशा अनेक विचार प्रेरणेने विश्वगुरू पदाकडे होत असलेली देशाची वाटचाल आणि आता महाराष्ट्रासह देश सर्वांगीण विकासाच्या वाटेवर कुठवर हा विशेष अंक आणि त्यांच्या टीमनी केलेल्या या विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि उपक्रमाचं हे भव्य प्रदर्शन आपल्याला दिसतं, पण या प्रदर्शनामागे किती मेहनत घेतलेली आहे, उपक्रमाचं नियोजन असेल, दूरदृष्टी असेल, परिश्रम असेल, तर या सगळ्यांबाबत आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते प्रास्ताविकासाठी रिजनल हेड दत्ता थोरे यांना. प्रगतिशील महाराष्ट्र 2025च्या या भव्य प्रदर्शनामध्ये सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचे प्रमुख अतिथी जळगाव जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार मान्य स्मिताताई वाघ, आमदार आदरणीय राजू मालक, गाजरे सर, अग्रवाल मॅडम, पाटील मॅडम, आमच्या अखिला मॅडम, याशिवाय सहज सर, सरवर सर, या आजच्या या शुभमुहूर्तावर सर्वात अगोदर मी सर्व मान्यवरांना आणि मंचावरच्या सर्व मान्यवरांना, मंचासमोरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण काल वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय क्रिकेट महिला संघाचं टाळ्याच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन करूया. एका चित्रपटामध्ये आमिर खाननं सांगितलं हमारी छोरी छोरे से कम है क्या, आणि ते सत्य करून दाखवलं. आणि मी स्मिताताईंचं खास अभिनंदन करतो की तिकडं महिलांनी वर्ल्ड कप जिंकला, तसं सरकारी योजनांचा वर्ल्ड कप इथं स्मिताताईंनी जळगाववासियांसाठी खुला करून दिलेला आहे. आणि हा निश्चितच योगायोग नाही आहे. ताईंनी या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये जेवढ्या सरकारी योजना चालतात त्या सगळ्या आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना कळाव्या म्हणून आम्हाला आदेश दिला की तुम्ही इथं प्रदर्शन बनवावं. आणि गेल्या 6 महिन्यापासून जे आम्ही प्रयत्न करत होतो त्याला आज इथं मूर्त स्वरूप आलेलं आहे. मी ताईंचं स्वागत आणि अभिनंदन यासाठी करतो की त्यांना असं वाटलं की आपल्या मतदारसंघातल्या लोकांना ही माहिती कळली पाहिजे. आणि ताई मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या या प्रदर्शनामध्ये 65,000 वर्षापूर्वीचं डायनासोरचं अंड ठेवण्यात आलेलं आहे. 65,000 वर्षापूर्वीचं जे भारत सरकारनं खाण विभागानं खोदून काढलेलं आहे. फॉसिल स्वरूपामध्ये हिरे आहेत, रॉ मटेरियल्स आहेत. संपूर्ण 65,000 वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आणि आणखी वैशिष्ट्य, भारताकडून शत्रूला धडकी बनवणारे बॉम्बसुद्धा प्रतिकृती स्वरूपामध्ये या स्टॉलमध्ये मांडण्यात आलेले आहेत. आणि सर्वसामान्य जळगावकरांना माझं आव्हान आहे, कृषी असेल, पाणी असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या माध्यमांनी भरून पावलेल्या या प्रदर्शनाचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा ही आम्हाला संधी दिली. त्याबद्दल दिल्लीच्या फ्रेंड्स एक्झिबिशन प्रमोशनच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. मला असं वाटतं एवढा वर्ल्ड कप जिंकला, एवढं छान एक्झिबिशन स्मिताताईंनी तुमच्यासाठी इथे आयोजित केलं, नाहीतर आपण 65,000 वर्षापूर्वीचा डायनासोरचं अंड बघायला कुठे गेलो असतो. तर मला असं वाटतं टाळ्या ज्या होत आहेत त्या खूपच कमी होत आहेत, त्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. म्हणजे 65,000 तरी वाटल्या पाहिजे की नाही, त्या तेवढा उत्साह तुमच्या
दिसलं पाहिजे सगळ्या इकडच्या बाजूने येत आहे. इकडचे जरा थोडेसे थकले आहेत का? महिलांनी एवढं मैदान गाजवलं आहे, त्यामुळे आपण तर तेवढं. थँक्यू. यानंतर आदरणीय आमदार सुरेश भोळे यांना विनंती करते की ते आदरणीय आमदार सुरेश भोळे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज केंद्र व राज्य सरकारच्या योजनेच्या या भव्य प्रदर्शनासाठी आदरणीय खरं प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या कार्यक्रमाला आदरणीय ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, ज्यांना आम्हाला बघण्याची आणि ज्याचा लाभ मिळणार संधी मिळणार आहे, ते आदरणीय लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ, आदरणीय सुवर्ण सर, आदरणीय गोकुळ महाजन सर, प्रीती अग्रवाल मॅडम, रायसोनी कॉलेज, आदरणीय सुहास गाजरे सर, गव्हर्मेंट पॉलिटिकल, केतकीताई पाटील, आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सतत प्रयत्न केल्या त्या अखिल निवास मॅडम, आदरणीय दत्ताजी थोर सर, आदरणीय सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय सूत्रसंचालक खासनेताई, समोर बसलेले सर्व पदाधिकारी असतील, विद्यार्थी मित्र असतील, शिक्षक असतील, बंधू भगिनी मित्रांनो, मला वाटतं आपण खऱ्या प्रदर्शनाचे आपण सर्वांनी पाहिलं, कमी वेळात आपण बघितलं, पण खरं केंद्र आणि राज्य सरकार ज्या जनतेने आशीर्वाद दिले, त्या जनतेच्या आशीर्वादमुळे सेवा करण्याची संधी मिळाली आणि सेवेतून सत्ता आणि सत्तेतून परत काय सेवा करता येईल हा जो संदेश देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतं आहे, या माध्यमातून मला वाटतं आदरणीय खासदार ताईंनी खरं हे प्रदर्शन मेट्रो सिटीमध्ये जास्त होतात, पण आपल्या उत्तर महाराष्ट्रात मला वाटतं जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे, म्हणून एकदा ताईंचं अभिनंदन करूया टाळ्या वाजवून जोरात की आपण हा एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आहे. खरं तुम्ही बघितलं असेल की एक विद्यार्थी मित्रांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सैनिकांपर्यंत सर्वांच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारने या प्रदर्शनामधून मांडण्याचा प्रयत्न केल्या. खरं मी आदरणीय श्रीनिवास मॅडमचाही मनोपूर्वक धन्यवाद देईल की त्यांच्या सर्व सहकार्याने सुद्धा मला वाटतं एक चांगला प्रयत्न केला आणि मदत करून आज आपण तुम्ही बघत असाल तर शाळेच्या संदर्भात 5 लाख वर्षापूर्वी काय झालं हा इतिहास तुम्हाला इथे बघायला मिळता. आम्ही कधी ऐकलाही नव्हता, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा बघायला मिळणार आहे. मी खरं भैरवताईला विनंती केली की आपण शिक्षणाधिकाऱ्याला सांगून आपण सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्हिजिट द्यावी. मला वाटतं हा एक प्रयत्न करूया. एखाद्या वेळेला तर 3 दिवसाच्या ऐवजी एखादा दिवस वाढवता आला तर वाढवून टाकू, पण विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं खूप गरजेचं आहे. ITIचे सर बसलेले गाजरे सर, त्यांना विनंती करेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कारण इथे विज्ञान पण आहे, म्हणजे पॉलिटेक्निकच्या माध्यमातून सोलरवरती सायकल इंजन कसे बनवू शकतात हा सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आहे. आणि ह्या माध्यमातून प्रत्येक घटकामध्ये बांबूपासून काय बनवू शकतं, बांबूपासून आपली भाजी म्हणजे भाजी बनवण्यापासून बांबूची भाजी बनते हे कधी ऐकलं नव्हतं आपण, पण आता बांबूची भाजीपासून तर बांबूची झोपडेपासून तर बांबूचा पेनपर्यंत एका जणाने ताईला बांबूचा पेन दिला. म्हणजे आम्ही कल्पनाही नाही करू शकत होतो की बांबूपासून काय बनतं आणि याचा फायदा काय होणार आहे. मित्रांनो, आज तुम्ही बांबूच्या वस्तू वापरल्यामुळे आज आमचा शेतकऱ्याला याची मदत होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार बांबू लागवडीसाठी मोठा प्रयत्न करते, त्याला सबसिडी देते आणि शेतकऱ्यांना याचा डबल टिबल भाव मिळेल हा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी करत असतो. आणि या बांबूच्या उत्पादकाच्या माध्यमातून मला वाटतं सर्व गोष्टी, कारण तुम्ही सर्व प्लायवूडचं पाहिलं असेल, प्लायवूडच्या याच्यामध्ये ढेकण होता, पण बांबूमध्ये ढेकण होता का? मला वाटतं हा एक अजून फायदा होणार आहे लोकांचा. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्या बांबूच्या माध्यमातून बांबूची झोपडी असेल, त्या झोपडीमधून मला वाटतं मी स्वतः माझ्याकडे ताई बांबूची झोपडी बनवली माझ्या अंगणामध्ये. आणि चांगलं ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन, बांबूचा ऑक्सिजनसुद्धा तुम्ही बांबूचे झाडं लावल्यामुळे एक चांगला ऑक्सिजनसुद्धा आपल्याला मिळू शकतो. असे बरेच फायदे मला वाटतं ह्या माध्यमातून होऊ शकता. म्हणून माझी विनंती राहील की हे प्रदर्शन तुम्ही पाहून थांबू नका. अजून आपले मित्रपरिवार नातेवाईक असतील जास्तीत जास्त लोकांचे शेअर करून मला वाटतं त्यांचा काय याला बेनिफिट घेता येईल. मग शेतकरी असेल, विद्यार्थी असेल किंवा उद्योग असेल,
जे उद्योजक असतील, छोटे छोटे उद्योगसुद्धा प्रत्येक केंद्रात म्हणजे पूर्ण भारतामधून वेगवेगळे लोक आले, गुवाहाटीहून लोक आलेले. गुवाहाटीचा आचार काय असतो, गुवाहाटीची मिरची पावडर काय असते, म्हणजे पूर्ण भारतातलं खाद्यसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मला वाटतं इथे बघायला मिळतं. एवढंच नाही तर आपल्या वरणगावची बुलेट कशी बनते ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही नाव ऐकलेलं आहे, पण हे पहिली माहिती जर तुम्हाला मिळते. आणि जसं आज आपण माहिती घेतोय तसं आपलं वरणगाव जिल्ह्याचं गावाचं नाव जिथे ते मेट्रो सिटीमध्ये गाव जाईल तेव्हा आपल्या जिल्ह्याचं नाव तिथे जाऊ शकतं. अशा पद्धतीने या प्रदर्शनाचा मला वाटतं आपण सर्वांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करा अशी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, खरं प्रदर्शन घेण्याचा उद्देश काय की बा या ज्या योजना आहेत मग त्या किसानांच्या असतील, जसं मी बांबूची माहिती दिली असं प्रत्येक गोष्टीच्या क्षेत्रामध्ये की प्रत्येक शेतकऱ्याला किती सरकारने मदत केली, आवास योजनेतून किती कोट्यवधी लोकांना घरं मिळाली, अशा कितीतरी योजना मला वाटतं सरकारपर्यंत पोहोचण्याचं हे काम असतं. युवकांपर्यंत रोजगाराच्या संदर्भात इथे बँका पण आलेल्या आहेत. त्या बँकेच्या माध्यमातून मी मॅडमला विनंती केली होती की बा ते जे स्टॉल लावलेले त्यांना सर्वांना इथे आपण अपेक्षित ठेवलं पाहिजे होतं. कारण शेवट बँकसुद्धा काम करत असताना बरेच आमचे शेतकरी असेल, युवक असतील, यांना मदत करणं मला वाटतं बँकेने प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण प्रयत्न करतो पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते प्रयत्न अपयशी ठरतात आणि तो युवक निराशाकडे जातो. मला वाटतं ताई आणि आम्हीसुद्धा भविष्यात हा प्रयत्न करू की बुवा जे युवक असतील त्याला मुद्रा लोन असेल किंवा छोट्या छोट्या उद्योगासाठी काय मदत होऊ शकते याच्यासाठी भविष्यात नक्की आम्ही प्रयत्न करू. बचत गट असतील, बचत गटला काय मदत करू शकतो हाही आम्ही प्रयत्न करू. फक्त आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील, पालकमंत्री गुलाब भाऊ असतील, खासदार स्मिताताई असतील, नामदार संजूभाऊ सावकर असतील, नामदार रक्षाताई असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून अंत्योदय म्हणजे या समाजात ज्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्या जनतेचं उत्तरदायी होणं आमचं क्रमप्राप्त धर्म आहे. याच्यासाठी मला वाटतं या योजना ज्या सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या आहे या आदरणीय खासदार ताईंच्या माध्यमातून प्रत्येक जनतापर्यंत पोहोचाव्या आणि जनतेला असं वाटावं की आम्ही निवडून दिलेले खासदारांनी आमच्यासाठी काय केलं हा संदेशसुद्धा या प्रदर्शनातून जावा ही सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून विनंती करतो. आपण पुन्हा हे प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा मला वाटतं हा प्रयत्न करूया. आणि हे करत असताना मी आपल्या सर्वांना विनंती करेल, हा विकसित भारत होत असताना जसं आज लघुउद्योग असतील, बांबूपासून असेल, वेगवेगळे विज्ञानाच्या माध्यमातून असेल, एवढंच नाही आम्ही टेक्निक पाहत असताना की आता आपल्याला म्हणजे नदीला पूर केव्हा येईल, पाऊस केव्हा येईल हे सुद्धा सायन्स आपल्याला सांगतं आहे. तर मला वाटतं याचीसुद्धा शेतकरी म्हणून भविष्यात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपण पाहिलं असेल तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये की घराचे घरं वाहून गेले आणि किती गुरं वाहून गेली. जे काही नद्याकाठीचे गावं असतात तिथे काळजी घेणं ते गरजेचं असतं. हे सायन्ससुद्धा आपल्याला सांगू शकतं आहे. इतकी टेक्निक मला वाटतं पुढे गेलेली आहे. आपण पाहिलं असेल तर एक पुणे जिल्ह्यातली एका भोरची एक मुलगी या स्मार्टफोनच्या माध्यमातून पूर्ण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकलेली आहे. म्हणजे इतकं टेक्निक आता आपल्याला विद्यार्थ्यांनासुद्धा पुढे नेलेलं आहे. शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, या सर्व घटकांना घेऊन मला त्या विकसित भारतामध्ये आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि हे सर्व होऊ शकले तुमच्यामुळे. आपण सर्वजण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा. आपल्या भारतातील प्रॉडक्टला जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला होणार नाही याची जाणीव सर्व आम्हाला आहे, पण हळूहळू काय होईना या विकसित भारतामध्ये माझी भागीदारी काय. कारण शेवट तुम्ही आम्ही आमचा देश मोठा करायचा असेल तर तुमची आमची भागीदारीशिवाय देश मोठा होणार नाही. म्हणून आपण या विकसित भारतासाठी मला वाटतं आपण प्रयत्नशील राहूया. आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे प्रयत्नशील प्रयत्न करताय, पण मला वाटतं ते त्यांच्या प्रयत्नात आपलासुद्धा सहभाग व्हावा हा प्रयत्न मला वाटतं तुम्ही आम्ही करूया. पुन्हा मी ताईचं मनपूर्वक धन्यवाद मानतो की आपण हे प्रदर्शन जळगाव जिल्ह्यात घडून आणलं आणि आज आम्हाला इथे बोलवलं, सत्कार करायला बोलण्याची संधी दिली म्हणून सर्व आयोजकाचा मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आमदार सुरेश भोळे यांनी संपूर्ण प्रदर्शनीमध्ये काय आहे याचा आढावा घेतला. आपल्याकडे असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि आपल्या खासदारांचं नाव आहे स्मिता वाघ. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्मित दिसतं आहे
आणि वाघासारखे काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. गेले 8 ते 10 दिवस झाले त्या परिश्रम घेऊन, अथक परिश्रम, जे कोणी म्हणणार नाही त्यांच्याकडे की त्या फक्त 4 तास झोपतात. आपण 4 तास झोपलं तर आपल्याला लगेच डोकं दुखतं, चक्कर येतं, ॲसिडिटी वाढतं, असे कितीतरी कारणं आपल्याकडे असतात. आणि आजारातनं उठून कामाला लागणं हे खूप मोठं आहे. तर मला असं वाटतं इतकं सुंदर अद्भुत असं प्रदर्शन इथे ताईंनी भरवलं, त्यासाठी मला असं वाटतं जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि या प्रदर्शनीचं आयोजन करण्यामागची त्यांची जिद्द, त्यांची महत्त्वाकांक्षा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे हे आपण सगळे ऐकण्यासाठी उत्सुक असाल. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आदरणीय खासदार स्मिताताई वाघ यांना. भारत माता की वंदे वंदे. जय श्रीराम. आजच्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025च्या उद्घाटन प्रसंगी आपल्या शहराचे विकास पुरुष आमदार सन्माननीय राजूमामा भोळे, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आयुक्त ढेरे साहेब, केतकीताई, रायसोनीच्या संचालिका सन्माननीय प्रीतीताई, सुहासजी गाजरे सर, आपले गोकुळजी महाजन सर पोद्दारचे, सकट सर ऑर्डनन्स फॅक्टरीचे या ठिकाणी उपस्थित, खरं म्हणजे खूप सगळेच भारतीय जनता पार्टीचे सगळे मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, पारवा, एरोंडोल, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव सगळ्या ठिकाणून आलेले सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि ज्यांच्यामुळे हे प्रदर्शन मी आयोजित करू शकले त्या फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशनच्या संचालिका सन्माननीय अखिला श्रीनिवासनजी थोरे सर आणि त्यांची सगळी टीम, उपस्थित सगळे मान्यवर, माता भगिनी, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे गेल्या 7 महिन्यापासून आम्ही ह्या प्रदर्शनाची तयारी करत होतो. हा ग्रुप जेव्हा मला फ्रेंड्स एक्झिबिशनचा जो ग्रुप मला अखिला मॅडमचा भेटला, त्यांनी सांगितलं की ताई आपण असं प्रदर्शन ह्या ठिकाणी असं आयोजित करू शकतो, तुम्ही फक्त होकार द्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहून हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करू शकतो. त्या माध्यमातून आम्ही गेले 7 महिने वेगवेगळ्या जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असतील, महाराष्ट्र शासनाचे डिपार्टमेंट्स असतील, त्यांच्याकडे सगळा पत्रव्यवहार त्या माध्यमातून केल्या आणि त्याच्यानंतर ही तारीख आम्हाला जी मिळाली होती 3, 4, 5 ही त्या माध्यमातून आपल्याला तारीख मिळाली आणि आज त्या प्रदर्शनाचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्घाटन होतं, याचा एक मला वेगळा आनंद आहे. मला वाटतं जळगाव लोकसभेचे खासदार म्हणून माझं कर्तव्य असलं पाहिजे की माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांसाठी मी काय काय करू शकते. आपल्याला माहिती आहे की मला खासदार म्हणून आता 1.5 वर्ष झालं आहे, पण 1.5 वर्षामध्ये आपण असे वेगवेगळे विषय घेऊन आपण आपल्या जळगाव लोकसभाच्या लोकांसाठी आपण ते ऑर्गनाईज करतो आहे. मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की 60 वर्षाचे जे काही आपले वृद्ध बांधव आहेत, जे दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी आपण मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं आणि त्यांचं साहित्य पण झालं आहे. म्हणजे आज जवळपास 5 कोटीचं साहित्य आपण त्यांच्यासाठी आणू शकलो ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. मला वाटतं खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे ते मी केलंच पाहिजे. म्हणजे आपण विचार जर केला की कमरेचा बेल्ट घेतला तरी आपल्याला 1000-1200 रुपये मोजावे लागतात, पण सर्वसामान्य माणूस ते घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना आपण दाताच्या कवळीपासून, कानाच्या यंत्रापासून तर पायाच्या बेल्टपासून तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्या माध्यमातून आपण 3 चाकी सायकल असेल, वॉकर असेल, असे सगळे साहित्य त्या माध्यमातून आणून ते देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी माध्यमातून केला. आणि जेव्हा ह्या प्रदर्शनाचा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी विचार केला की आपल्या सगळे विद्यार्थी आपण किंवा तुम्ही मी सुद्धा आपण जाऊन कुठपर्यंत जातो तो मुंबईला आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटपर्यंत पोहोचू शकतो, पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला जर जायचं म्हटलं तर सगळी व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू पण शकत नाही. मग डिपार्टमेंट जर इथं आणलं तर निदान आपल्या सगळ्या लोकांना हे तरी कळेल की जास्तीत जास्त जे महाराष्ट्र शासन जसं काम करतं आहे तसं सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही काम करतं आहे, कोणत्या धर्तीवर करतं आहे, कोणत्या आधारावर काम करतं आहे, त्या माध्यमातून जर ते स्टॉल्स इथं आणले तर आपल्या येणाऱ्या भावी पिढी जी भारताचं पुढं नेतृत्व करणारी आहे, जी देशाला पुढं घेऊन जाणारी आमचे छोटे मुलं, यांनाही जर याचं ज्ञान कमी वयात मिळालं तर त्याचा चांगला उपयोग त्या माध्यमातून करता येऊ शकतो. म्हणून हे स्टॉल्स आपण त्या माध्यमातून केले. मामांनी ह्या ठिकाणी स्टॉल्सचं वर्णन केलं आहे. म्हणजे कृषी विभागसुद्धा आपण इफकोपासून सगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी टाकले की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी नवीन ज्या काही गोष्टी ह्या ठिकाणी येत आहेत तर त्या माध्यमातून शासन काय करतं आहे ह्याचे पण त्या माध्यमातून आपण फलोत्पादन असेल, कृषी असेल, ते स्टॉल्स आपण या ठिकाणी टाकले.
बांबूच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आपलेच पाशा पटेल महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ओरिसाचा एक स्टॉल त्या ठिकाणी लागले आहेत. तिथं जर तुम्ही बघितल्या की बांबूपासून काय काय करता येऊ शकतं, तर खाण्याच्या भाजीपासून तर पेन पण त्यांनी मला आता गिफ्ट केला, बघितलं असेल. ईगल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. छोटे छोटे चौरंग आपल्याला त्या ठिकाणी ठेवले आहेत. म्हणजे एका बांबूपासून काय काय करता शकतं. आणि बांबू असा एक वस्तू आहे की ती कुठल्याही मातीमध्ये कोणत्याही जमिनीमध्ये लागू शकते आणि त्याचा उपयोग कसा करता येऊ शकतो, तर त्याचं एक प्रदर्शन आपण त्या स्टॉलमध्ये ठेवलं आहे. जे संरक्षण खातं आहे, नुकतंच आपण मिशन सिंदूर पार केलं आहे. मिशन सिंदूरमध्ये आपण काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती की त्याचं पण संचलन जे केलं आहे आपल्या महिला भगिनींनी केलं आहे. आणि मिशन सिंदूरमध्ये आज खऱ्या अर्थाने भारताला गौरवाने मान ताट म्हणून जगता येईल. त्यामध्ये जे काही मिसाईल्स वापरले गेले ते सुद्धा आपल्या भारतीय बनावटीचे आहेत की ज्याच्यावर आपल्याला पूर्वी इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, तेच आता आपल्या देशामध्ये तयार होतं आहे. आपल्या जवळच असलेली वरणगावची जी फॅक्टरी, तिथं असलेली जी काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी तयार होत आहे संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं, त्यासुद्धा आपण या स्टॉलमध्ये ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपले इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गोदावरी आहे, पोद्दार आहे, सगळे जे कॉलेजेस आहेत त्यांनीसुद्धा ज्या मुलांनी काही छोट्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्याचं पण आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे स्टॉलमध्ये. मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, पण त्याला कुठंतरी एक स्टेज मिळावं, त्या माध्यमातून हे स्टेज पण त्यांना त्या ठिकाणी आपण उपलब्ध त्या माध्यमातून केलं आहे. आपले पोस्ट ऑफिस जे डिपार्टमेंट आहे की जे काळाच्या ओघात कुठेतरी बंद पडायला लागलो होतं. आपण बघितलं असेल की पोस्ट ऑफिस फक्त पूर्वी आपण 15 पैशाचं कार्ड आणायचो आणि पत्र लिहायचो, तो विषय राहिला नाही. एका मोबाईलमध्ये पूर्ण अख्खं जग आता एकत्र करून टाकलं आहे. आताच्या मुलांना तर पोस्ट कार्ड माहिती की नाही मला वाटतं शंका आहे की 15 पैशाचं पोस्टकार्डवर पूर्वी आम्ही पत्र लिहायचो आणि ते पत्र 8व्या 10व्या दिवशी पोचायचं, तेव्हा आपल्या संबंधित व्यक्तीला निरोप पोचायचा. आता तुम्ही मोबाईल उचलला की 2 मिनिटाला कानाला लावला की दुसऱ्या मिनिटाला तुम्ही तुमच्या हवे त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बोलू शकतात. एवढं सगळं तंत्रज्ञान आज कुठच्या कुठं गेलं आहे. पण ह्या पोस्ट ऑफिसला जे खऱ्या अर्थाने नवीन रूप जे कोणी दिलं असेल ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून दिलं आहे. सुकन्या योजनेपासून वेगळ्या योजना असतील किंवा आपले जे पगार होतात ते पगारसुद्धा आज पोस्टाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. म्हणजे पोस्टाला खऱ्या अर्थाने एक नवीन चैतन्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून दिलं. नाही तर आज पोस्टामध्ये काम करणारे आज एवढी सगळी लोकं आज रस्त्यावर आली असती, पण त्याला एक वेगळा आयाम त्यांनी दिला आहे. दुसरं महत्त्वाचं डिपार्टमेंट तिथं रेल्वे डिपार्टमेंट पण आपण दिलेलं आहे. रेल्वेची जी प्रगती आहे की पूर्वी वाफेवर इंजिनवर आपली रेल्वे चालायची, तेव्हापासून तर तिच्यात कसा कसा बदल होत गेला आहे ते रेल्वे डिपार्टमेंटचे पण आपण त्या बघितलं की स्टॉलमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या आहे. पूर्वी जर रेल्वे स्टेशनवर जायचं म्हटलं तर आपल्याला नाकाला रुमाल लावावा लागायचा, इतकं दुर्गंध आणि अतिशय अस्वच्छ असे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी होते. पण आज रेल्वे डिपार्टमेंटने पण कात टाकली आहे आणि आज रेल्वे वेगळ्या रूपात वेगळ्या स्वरूपात आज आपल्यासमोर आली. वंदे भारतसारखी जे पूर्वी जापान आपण जर फॉरेनला गेलो तर तिथंच कुठेतरी आपल्याला मेट्रो बघायला मिळायची, पण आज आपल्या पुणे, मुंबई, नागपूर, थोड्या दिवसांनी मला वाटतं जळगावमध्ये यायला वेळ लागेल, पण केतके आणू शकतो, काही अडचण नाही आहे. जळगाव पण प्रगतीकडे जात आहे. म्हणूनच आपण हे प्रगतिशील महाराष्ट्राचं प्रदर्शन आज या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याचं कारण हेच आहे की आपला जळगाव पण कुठल्या बाबतीत कमी व्हायला नको, आपणही पुढे गेलं पाहिजे. आपल्या जळगावमधल्या असलेल्या मुलांना, आपल्या इथल्या असणाऱ्या रहिवासी लोकांना की भारत कसा प्रगती करतो आहे हे एका छताखाली एका ठिकाणी बघायला मिळावं, म्हणून ह्या प्रदर्शनाचा खरं म्हणजे आम्ही घाट घातला होता. आणि आपण बघितलं आहे की डायनासोरचं अंड, डायनासोर फक्त आपण चित्रामध्ये बघितलं आहे, कधी बघितलेला नाही आहे, फक्त आपण ऐकून आहोत, पण ते पण आपण या ठिकाणी ठेवलं आहे. आणि नर्मदेमध्ये 5000 वर्षापूर्वीची जी काही आपली कवटी आहे तीसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवली आहे. की कितीतरी गोष्टी की ज्या आपण बघितलेल्या नाही आहेत, अशा गोष्टींमध्ये ह्या ठिकाणी एक अट्रॅक्शन आणि माहिती जिओग्राफिकच्या माध्यमातून तो जो स्टॉल जर तुम्ही बघितला तर तिथं खूप गोष्टी आहेत की भारत हा खजिना असलेला आणि एक सोन्याचा दूर निघणारा जो काही भारत होता. मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी माहिती की विज्ञानामध्ये जी काही प्रगती आपण बघतो ती अशीच नाही झाली आहे. पूर्वी कधी काळी काय ती म्हटलं जायचं की द्रोणाचार्याचा जन्म द्रोणातनं झालेला आहे. आपण जर हे त्यावेळेला बोलतो ही आपण आख्यायिका म्हणत होतो, पण ताई आता आपण टेस्ट ट्यूब बेबी काय त्याचंच एक रूप आहे की ज्या म्हणजे कपल्सला जर मूलबाळ झालं नाही तर त्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मातृत्व त्या स्त्रीला प्रदान केलं जातं. हे द्रोणाचार्यांचा जन्म त्यावेळेला द्रोणातनं झाला होता. हे भारताचं संशोधन इतरांनी बाहेर नेलं आणि त्यांनी ते तिकडून आणलं. पुष्प विमानातनं गेले, आपण ऐकलं होतं पुष्प विमान कोणी बघितलं होतं का, पण विमानाचं संशोधन पण त्यातनंच आहे. म्हणजे जे आहे ते भारतात आहे. आज बघा तुम्ही भारत, अमेरिका, इंग्लंड ह्या ठिकाणी जे लोक काम करत आहेत, आज आय टी क्षेत्रात जे लोक काम करत आहेत, आज भारताची खूप मोठी देण आहे की ते वेगवेगळ्या क्षेत्रात त्या ठिकाणी जाऊन काम करत आहे. संशोधन क्षेत्रामध्ये आज भारत 1 नंबर आहे. पण आपल्याकडं आपल्याला माहिती नाही आहे. हे संशोधन जे आहे ह्याही गोष्टी मुलांना येणाऱ्या काळामध्ये
माहिती व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं हे प्रदर्शनाचा मला वाटतं आम्ही प्रयत्न या माध्यमातून केला आहे. मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे की आज आपण सगळेजण प्रदर्शनातलं प्रत्येक स्टॉलवर जा, सगळी माहिती घ्या, ती माहिती इतरांनाही सांगा. आणि 3 दिवस आपण हे प्रदर्शन जे ठेवतो आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, प्रत्येकासाठी आहेत, उद्योगासाठी पण आहे. कारण मुलांनी ज्या काही वस्तू तयार केल्या त्याचंच कुठंतरी पॅटर्न तयार होतं आणि ते पॅटर्न मग नंतर देश स्वीकारतो आणि नंतर ते लोकांसाठी खुलं करून दिलं जातं. तर मला वाटतं की ह्यातूनच एखादं पॅटर्न पण उभं राहू शकतं. हाही उद्देश त्याचा मला वाटतं आमचा त्या माध्यमातून आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेल की आपण प्रत्येकाने याचा आनंद घ्या आणि इतरांनाही सांगा. जळगावकरांसाठी ही संधी आम्ही आणली आहे. आम्ही ठरवलं आहे की परत अजून 2 वर्षांनी हा प्रयोग परत करण्याचाही आमचा परत मानस राहील. त्याच्यात अजून आणखी नवीन नवीन उपक्रम त्या माध्यमातून आणायचा प्रयत्न त्या माध्यमातून राहील. खरं म्हणजे एक उन्नत राष्ट्र की ओर ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे ठेवलेली आहे. मला वाटतं याचा तुम्ही नक्कीच स्वीकार कराल, यामध्ये कुठेही शंका नाही. खरं म्हणजे 1.5 वर्ष खासदार म्हणून झाले, त्याचा जाता जाता एक उल्लेख नक्कीच करेल. खरं म्हणजे आज दुपारी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं पण ठरवलं आहे, पण आज आपले सगळेजण जमले आहात तर त्या अनुषंगाने नक्कीच सांगेल की पहिल्याच वर्षामध्ये जे 30 वर्ष झाले की ज्या 6 तालुक्यांची संजीवनी होती, पाडळसरे धरण की ज्याच्यावर सिंदखेडा, दोंडाईचा, पारोळा, एरंडोल, धरमगाव, अंमळनेर हे सगळे तालुके अवलंबून होते. आतापर्यंत 30 वर्षामध्ये 5 खासदार आले, मी 6वी खासदार आहे. बाकी खासदारांनी त्या धरणाची माती पण मामा त्या ठिकाणी लावून नेली, पण 5 वर्ष मात्र काही प्रयोग करू शकले नाही. खरं म्हणजे तेव्हाही सरकार आपलं होतं, कुठंतरी फक्त धक्का द्यायचं काम होतं. 3350 कोटीला मी CWC क्लिअरन्स पण घेतलं होतं मी आमदार असताना, फक्त थोडा धक्का द्यायचा होता, पण धक्का पण 5 वर्ष लावता आणि आला. ते आपण एका वर्षामध्ये 860 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मंजूर करू शकलो. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं नसतं तर ते होऊ शकलं नसतं. पण ह्याची डोळा कुठेतरी धरण बघायला मिळाले तर आज धरण पूर्ण झालं असतं आणि वर्षभरामध्ये 5 वर्षात जर धरण पूर्ण होऊन गेलं असतं आणि आज शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ते पाणी पोचलं असतं. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपला एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट आज मला अभिमानाने या ठिकाणी सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रामध्ये आज 5 नंबरवर आपण आहोत. आपलं महाराष्ट्रामधलं जळगाव एअरपोर्ट. इथून प्रवाशांची जी संख्या आहे ती इतकी मोठ्या प्रमाणात आहे की 4-5 मीटिंग घेऊन आम्ही तो विषय मांडला की एअरपोर्टला जर अजून चांगलं आधुनिकीकरण जर केलं तर त्याचा उपयोग काय होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की इथं ट्रेनिंग सेंटर आहे, बरेच मुलं ह्या ठिकाणी विमानाचं ट्रेनिंग त्या ठिकाणी घेत आहेत. त्याच्यासोबत आपण आज प्रवाशांसाठी सुखसुविधा त्या ठिकाणी सुरू केल्या आहेत. आपली बिल्डिंग फार छोटी, त्या काळामध्ये फक्त विजन ठेवून आपण ते एअरपोर्ट केलं, पण नंतरच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये पुढं काही करू शकलो नाही. पण आपण मात्र वर्षभरामध्ये तिथं आता जी बिल्डिंग आपण बघितली, सगळ्यांनी बऱ्याच जणांनी बघितली असेल, ती आता आपण एक्सपांड करतो आहे. म्हणजे आपण इतर एअरपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी बेल्ट असेल, आपला सामान व्यवस्थित त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचू शकेल. बसण्यासाठी निदान 300 लोकांची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे करत असताना आता फक्त एक विमान आपलं उतरतं आणि दुसरं ते विमान जर मात्र खराब झालं तर दुसरं विमान उतरायला आपल्याला पंचायती, कारण आपल्याकडे तेवढी जागा डेव्हलप नाही आहे. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये एका वेळेला आपले 2 मोठी आणि छोटी एक विमान उतरू शकेल एवढं डेव्हलपमेंटचं पत्र नुकतंच आमच्या हातात मिळालेलं आहे 8 दिवसापूर्वी. त्यामुळे हा आता तुम्हाला विमानतळाचं वेगळं रूप बघायला मिळेल. एक विषय मात्र राहिला ह्याच कामामध्ये, माझा एक महत्त्वाचा विषय होता की आता आपण 1500 मीटरचा रनवे आहे, तो आपण 2500 जर नेला तर मोठी विमानं आपल्याला उतरायला फार अडचण येणार नाही. मोठी विमानं आपण त्या ठिकाणी आणू शकतो. पण नेमकं नशिराबादकडे जाणारा रस्ता जो शिफ्टिंग माझ्या हिशोबाने 6 महिन्यात व्हायला पाहिजे होता, तो 2 महिने डिले झाल्यामुळे आपला रनवे मात्र आता 1500 आहे. पण मला विश्वास आहे की 2-2.5 महिन्यामध्ये आपण तो 2500 रनवेसाठी प्रयत्न त्यापूर्व पावलं नक्कीच टाकू. आणि विमानामध्ये नुसतंच प्रवाशांची न नेता आपण त्या ठिकाणी कार्गोसुद्धा सुरू करण्याचा आपला मानस आहे. कारण कार्गो सुरू केल्याशिवाय आपल्याकडे मोठे उद्योग ह्या ठिकाणी येऊ शकणार नाही. कारण मोठे उद्योग जर आणायचे असेल तर आपल्याला कार्गो सुरू करावा लागेल. कारण इथं उत्पादित झालेला माल 2 तासात जर वेगवेगळ्या त्या ठिकाणी पोहोचला तर त्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली केळी, आज आपल्या म्हणजे जळगावचं वैभव म्हणजे आपली केळी आहे. आज आपली केळी जर 2 तासात दुसऱ्या ठिकाणी जर पोचली जिथं चांगला भाव आहे तर शेतकऱ्याच्या उन्नतीमध्ये एक चांगलं पाऊल त्या माध्यमातून होऊ शकेल. मला असं वाटतं की एक खासदार म्हणून काय केलं पाहिजे याचं व्हिजन आणि दूरदृष्टी ठेवून आम्ही काही गोष्टी ठरवल्या होत्या. त्यातल्या 2 गोष्टी आम्ही बऱ्यापैकी पुढे नेल्या आहे. उरलेल्या काळामध्ये अजून आपले काय उद्योग कसे आणता येतील, म्हणजे आपले मुलं जन्माला आपल्या भागात येतात पण नोकरी आणि
शिक्षणासाठी त्यांना बाहेर कुठेतरी मुंबई, बेंगलोर, मद्रासचा आधार घ्यावा लागतो. तर आगामी काळामध्ये आपल्या मुलांना इथंच कुठंतरी संधी कशा उपलब्ध होतील याच्यासाठी मला वाटतं हा प्रयत्न आहे. पण आज मला आनंद यायचा आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी पण ज्या पद्धतीने स्टॉलमध्ये हिरिरीने भाग घेतला आणि त्यांनी तयार केलेल्या गोष्टी ह्या ठिकाणी ज्या प्रेझेंट केल्या आहे, त्यातच मला असं वाटतं की पुढची येणारी पिढी आमची कशा पद्धतीने विचार करते हे खरं म्हणजे आज आम्हाला हे पण तुमच्या पुढे आणायचं होतं की आपल्या पण जळगावमध्ये एवढं क्रीम आहे की त्यांच्यामध्ये दूरदृष्टी आहे, व्हिजन आहे, पण त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम मला वाटतं आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकलो. आपण सगळे ह्या ठिकाणी आलात, प्रदर्शनाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते आणि आपल्या सगळ्यांमधनं माझे बोलून एवढे शब्द सांगून माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद ताई. परंपरा आणि संस्कृती तसंच विज्ञान याचा मिलप असलेलं हे प्रदर्शन आणण्यासाठी ताईंनी अथक परिश्रम घेतले आणि यातूनच राष्ट्र प्रगतीकडे कसं जाईल आणि विद्यार्थ्यांची जी जिज्ञासू वृत्ती आहे त्यांना याचा लाभ कसा होईल हा विचार या प्रदर्शनीच्या मागे आहेत. आपल्याला दूरदृष्टी लाभलेल्या अशा खासदार लाभल्या आणि त्यातनं जळगावसाठी नक्कीच काहीतरी चांगलं होईल हा आशावाद यातनं आपल्याला मिळतो. नाव आय रिक्वेस्ट Mrs. Akhila Srinivasan, the head of Friends Exhibition and Display, Delhi, to please deliver the vote of thanks. Good afternoon, everyone. It is a great honor and privilege to stand here before all of you at the inauguration ceremony of the mega exhibition Pragatishil Maharashtra, Ek Unnat Rashtra Ki Or. This grand initiative is the vision of our Honorable Member of Parliament, Srimati Smita Udayawag ma'am, whose inspiring leadership and commitment to the progress continue to motivate us all. Today marks the vibrant and enthusiastic beginning of this remarkable event, a celebration of innovation, growth, and the spirit of a progressive nation. On behalf of Friends Exhibitions, I, Akhila Srinivasan, extend a heartfelt gratitude to all our guests of honors, our chief guest ma'am, for taking out time of their busy schedules to grace this occasion and inaugurate our exhibition. Your esteemed presence and encouraging words have truly set the tone for what promises to be a successful and memorable event. This 3-day exhibition is open to all, and we warmly invite everyone to come, explore, and seize this wonderful opportunity to experience India's progress, innovation, and potential firsthand. Let us all join hands in celebrating the vision of Pragatishil Maharashtra. Thank you. आदरणीय रणवीर सोमवंशी आणि लोखंडे सर यांचं आगमन झालेलं आहे. दत्ताजींना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. शॉल, बुके, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन मान्यवरांचं स्वागत आपण करतो आहे. जिल्हा परिषदेचे आदरणीय सोमवंशी सर आणि लोखंडे सर. या भव्य प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनात हातभार लावणाऱ्या सर्व मान्यवरांचं, अधिकारी वर्गाचं, कर्मचारी बंधू भगिनींचं आणि उपस्थित नागरिकांचं, सगळ्या शाळेचे प्रिन्सिपल, विद्यार्थी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. सरकारच्या योजनांमधनं विकासाची वाट जनतेपर्यंत पोहोचवूयात लाभ हा पूल मजबूत करण्याचं हे प्रदर्शनाचं ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यश निश्चितच अधिक तेजस्वी होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.